नमस्कार, मी भाग्यश्री बखर गप्पांमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। वडगाव शेरी या विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार बापूसाहेब पठारे सर आज आपल्या सोबत आहेत। एकूणच त्यांचा सरपंच, नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास राहिलाय। सध्या ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकूणच त्यांची भूमिका काय आहे, त्यांचं विजन काय आहे, हे सगळंच आज आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत। सर, बखर लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आणि सगळ्यात आधी हाच प्रश्न की तुम्ही सुरुवातीला भारतीय जनता पार्टी सोबत होता, त्यानंतर शरद पवार मी तुम्हाला आवाज दिला आणि तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला, त्यानंतर तुम्हाला उमेदवारी जाहीर झाली। मी पहिल्यापासूनच माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना मानणारे आहोत, काँग्रेस राष्ट्रवादीच्या विचाराचे आहोत आणि पहिल्यापासून मी काँग्रेसचा नगरसेवक होतो, राष्ट्रवादीचा नगरसेवक 2 वेळेस होतो, चेअरमन होतो आणि आमदारही होतो राष्ट्रवादीमधून। परंतु मागच्या निवडणुकीमध्ये माझं तिकीट कापलं गेलं आणि ज्यांनी दुसऱ्या पक्षात गेलेले होते, शिवसेनेत गेले, मनसेत गेले, भाजपत गेले, भाजपला भेटून आले, अशा माणसाला तिकीट दिले आणि आमचं तिकीट कापलं। त्यामुळं नंतर त्यांच्या प्रचाराला अजितदादा आले आणि म्हटले की कुणाला तिकीट देईन त्याचा प्रचार करा। आम्ही प्रचाराला सुरुवात केली त्यांच्या, परंतु अजितदादा ज्यावेळेस प्रचाराला आले त्यावेळेस मला साधा एक शब्द सुद्धा बोलले नाही। रॅलीमध्ये मी त्यांच्या बरोबर होतो, त्यांनी माझ्याकडे बघितलं सुद्धा नाही, मी त्यांच्याबरोबर बाजूला उभा होतो। ते मला हो नाही केलं, चू नाही केलं, त्याच्यामुळे मी नाराज झालो आणि मी ठरवलं यांच्याबरोबर राहून आपल्याला पुढे काय मिळणार नाही, त्याच्यापेक्षा आपण विरोधात गेलेलं बरं असं मनात विचार आला आणि विरोधात गेलो। आणि मग आता परत तुम्ही शरद पवार पुन्हा शरद पवार साहेबांनी मला बोलवलं की तू चांगला कार्यकर्ता आहे, तू इकडनं उभा राहा, तुला तिकीट मिळेल, तुझं काम आम्ही पाहिले, तुझा सर्वे तुझा नावाचा चांगला आहे आणि तू निवडून येणार आहे, म्हणून तुला आम्ही उभा करतोय, तू राहा। आताच अजित पवारांची काही दिवसापूर्वीच मतदारसंघामध्ये सभा झाली आणि या सभेत बोलताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला अनेक पदं दिली, तुमचा विचार केला गेला। मात्र राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की तुम्ही या वडगाव शेरी विभागातून अनेक नगरसेवक निवडून दिले आणि त्यामुळेच अजित पवारांचं जे स्वप्न होतं की पुणे महानगरपालिकेत सत्ता मिळवायची ते पूर्ण झालं। याबाबत काय सांगा? अजित पवार साहेबांनी मला स्वतः बोलवून घेतलं, मी काँग्रेसचा नगरसेवक झालेलो होतो, त्यांनी मला स्वतः बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुला काय व्हायचं, महापौर व्हायचं का? मी म्हटलं नाही, मला भागाचा विकास करायचा आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन पाहिजे, माझ्या भागाचा विकास होईल आणि माझे गाव नवीन आलेली आहेत। आणि त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुला काय पद पाहिजे ते मिळेल, तू नगरसेवक निवडून आण। त्या काळात आम्ही या भागातल्या 12 नगरसेवक निवडून आणले आणि म्हणून त्यांनी मला स्टँडिंग कमिटी दिली। पद दिलं म्हणजे काय मोठं दुसरं काही केलेलं नाहीये। आणि त्यानंतर त्याच वेळेस बोलणं झालं होतं की जास्त नगरसेवक निवडून आणले तर तुला ही जागा विधानसभेला देऊ। मी सांगितलं होतं जर मला दिली नाही तर मी अपक्ष लढून आमदार होईल, हे तुम्हाला मी सांगून ठेवतो। तेव्हा त्यांनी ती जागा मागून घेतली आघाडीमध्ये आणि ती त्यावेळेस मला आमदारकी दिली। मी 33,000च्या मताधिक्याने निवडून आलो। दुसऱ्या निवडणुकीमध्ये मला तिकीट दिलं, मी त्यांना सांगितलं की स्टँडिंग कमिटीचा चेअरमन आपल्या विरोधात काम करते किंवा नगरसेवक विरोधात, ते म्हणले तुला तिकीट दिलं ना तर तुझं तू बघ। आता मात्र ते गल्ली गल्लीत मध्ये जातात, बोळाबोळात जातात आणि ह्या वेगळ्या आमदाराच्या साठी काय करतात ते देवाला माहिती, मला माहित नाही। एकूणच तुम्ही मी तुमची ओळख करून दिली सरपंच पदापासून, तुम्ही या भागात जिल्हा परिषद, हा, तर तेव्हापासून तुम्ही आहात आणि आता तुम्ही म्हणजे आमदारही राहिलेले आहात। एकूणच ह्या खराडी गावचा एक प्रवास म्हणजे एक छोटं गाव ते आता IT सिटी, म्हणजे असा हा जो प्रवास आहे याकडे तुम्ही कसं बघता, योगदान कसं आहे? खराडी गाव हे छोटं गाव होतं, त्या गावामध्ये माझे वडील 500 मतदाराच्या गावामध्ये वडील 25 वर्ष सरपंच होते, ते बिनविरोध होते, त्या गावामध्ये कधी निवडणूक होत नव्हती। नंतरच्या काळामध्ये निवडणूक झाली, चुलते एकदा 1 पंचवार्षिक 2.5 वर्ष होते, भाऊ 2.5 वर्ष होते, नंतर चुलत भाऊ 5 वर्ष होते आणि नंतर भाऊ निवडणूक लढले, ते 5 वर्ष गावचे सरपंच झाले। नंतर मी निवडणूक लढून 5 वर्ष सरपंच झालो, त्यानंतर मी जिल्हा परिषद लढलो, मी जिल्हा परिषदला अपक्ष निवडून आलो। त्यावेळेस मला पंचायत समितीचं तिकीट दिलं होतं, पण मी म्हटलं मला जिल्हा परिषद लढवायची, मला काही कामं चांगली करायची।
पण तिकीट नाही दिलं, मी अपक्ष आलो. त्यानंतर मग काँग्रेसने मला नगरसेवकाला तिकीट दिलं. ते प्रभागामध्ये मी टक्केवारी शहरात पहिला आलो, 5,500 लीडने निवडून आलो. नंतर लोकांनी अजितदादाला सांगितलं, नागरिकांनी काही, की बापू साहेबांना घ्या, तुम्हाला पुण्याच्या सत्तेत वाटा मिळवायला चांगला होईल. आणि म्हणून अजितदादांनी मला घेतलं आणि म्हणून अजितदादा म्हणतात की मी त्याला पदं दिली आणि तो आता तिकडे गेला. असं काही नाहीये. अजितदादा हे काही मिळाल्यानंतर पदं दिले, त्यांना आमच्याकडून फायदा मिळाला नसता तर आम्हाला पदं देऊ शकले नसते. त्यांनाही पक्षाला पदं मिळाली, पक्षाला प्रतिष्ठा मिळाली आणि म्हणून आम्हाला पदं दिली. आम्ही काम केलं, कधी पक्षाचं नाव खराब करण्याचं काम आम्ही केलेलं नाहीये. म्हणून इथे सातत्याने काम करतोय, 24/7 काम करतोय. कायम 12 महिने आमचं ऑफिस कधी बंद नसतं. आमच्या ऑफिसला कायम 2-4 कर्मचारी काम करतायत, लोकांसाठीच काम करतायत. माझे मुलं काम करतायत, माझी बायको काम करते, माझा पुतण्या काम करतो, माझे मोठे भाऊ काम करत होते, ते आता वयस्कर झालेत, त्यामुळे ते सध्या नाही जात जास्त, परंतु आम्ही सर्वजण काम करतो. एक पुतण्या वारला, वयच झाला, तोही पंचायत समिती सदस्य होता. आणि कुटुंबातले सगळे, माझी पत्नी नगरसेवक 10 वर्ष होती. आम्ही सगळे काम करतोय ना, काम करतोय म्हणून जनता आम्हाला निवडून देते. काम केलं नसतं, लोकांच्या सुखदुःखात गेलं नसतं तर लोकांनी आम्हाला निवडून दिलं नसतं. आणि म्हणून लाटेमध्ये सुद्धा, मोदीच्या लाटेमध्ये सुद्धा मागच्या पंचवार्षिक मध्ये माझी बायको, माझी पुतण्याची बायको 7-7 हजाराच्या लीडने निवडून आल्या नगरसेवकांना. एकच आमच्या प्रभागामध्ये 4 नगरसेवक आमचे राष्ट्रवादीचे आले आणि आमदाराला जिथे जबाबदारी दिली होती तो स्वतःच एकटा मॅनेज होऊन एकटा निवडून आला. तुम्ही आता म्हणताय की तुम्ही लोकांमध्ये जाता, भेटता, सुखदुःखाला हजर असता, ऑफिस कधीच बंद नसतं. सध्या तर निवडणुकीचं वातावरण आहे, निवडणुकीचं एकूणच सगळं वारं आहे. तुमचा दिवस कधी सुरू होतो आणि संपतो कधी? तुमचं एका उमेदवाराचं रुटीन काय असतं जाणून घ्यायला मला आवडेल. दिवस सकाळी 5 वाजता उठून आंघोळ वगैरे करून 5 वाजता सुरू होतो, रात्री 11ला संपतो. दिवसभरामध्ये काय काय करतात? पदयात्रा असतील, सकाळच्या काही काकड आरत्या चालू असतात, या दिवस काकड आरतीच्या आहेत त्यामुळे त्यांना भेटी देतो. काही ठिकाणी लोकांना भेटी देतो आणि काही नंतर पदयात्रा करतो 4 तास. पुन्हा दुपारी लोकांच्या मिटिंगा, बैठका त्या घेतो. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी 5 वाजता पदयात्रा सुरू होती. त्या 5 वाजता पदयात्रा झाल्यानंतर पुन्हा संध्याकाळी 9ला बंद झाल्यावर पुन्हा बैठका घेतो आणि रात्री 11ला झोपतो. एवढ्या लोकात राहिल्यावर तुम्हाला त्या लोकांची नस लवकर ओळखता येत असेल, लोकांच्या समस्या कळत असतील, गाराणं तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, हे सोडवायचं कसं कसं गणित असतं काय? त्या मतदारसंघातले 60 ते 70% लोक मला स्वतः ओळखतात बापूसाहेब पठारे म्हणून. आता जे आमदार आहेत ते आमदार झाल्यावर ते भागामध्ये फिरलेच नाही, गेलेच नाही, त्यामुळं त्यांना फक्त पेपरमध्ये किंवा दुसऱ्या काही घटना घडल्यावर पेपरमध्ये नाव येतं किंवा त्यांचा फोटो येतो, त्याच्यावरून फक्त त्यांना ओळखतात. तसं आम्ही डोर टू डोर बी जात असतो, लोकांच्या सुखदुःखात बी जात असतो, लोकांचं कामही करत असतो, ऑफिसमध्ये आलेल्या लोकांना भेटतही असतो आणि त्यामुळे आमचा लोकांशी संपर्क आहे. आणि म्हणून लोक म्हणतात की तुम्ही आमदार आम्हाला पाहिजे यावेळेस. तुमचा मतदारसंघ जर बघितला तर एकीकडे खराडी, कल्याणी नगर यासारखा उच्चभ्रू वर्ग आणि त्याचबरोबर येरवडा भागातला स्लम एरिया, झोपडपट्टी, या दोन्ही भागातून तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतो? उच्चभ्रू ठिकाणी माझा मुलगा सुरेंद्र पठारे हा COPचा गव्हर्नमेंट इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आहे. तो COP मधून इंजिनियर झालेला आहे. त्याचा संबंध सोसायटी भागामध्ये जास्त आहे, माझाही आहे, परंतु तेवढ्या प्रमाणामध्ये नाहीये. परंतु त्याला जास्त ते लोक मानतात. त्याने कोविडमध्ये 54,000-55,000 लोकांना लसीकरण करून दिले स्वतःच्या पैशातून. म्हणजे काही त्यांची मदत, आपली मदत इथून. आणि हे लसीकरण करत असताना नंतर बाकीच्या नागरिकांना सुद्धा कायम भेटणं, कायम त्यांचे प्रश्न सोडवले, त्यांच्या स्पर्धा असतील, त्यांचे काही कार्यक्रम घ्यायचे असतील, सर्वच कार्यक्रमामध्ये तो नेहमी सहभागी असतो. मलाही बोलवतात आणि म्हणून लोक मलाही ओळखतात, मीही काम करणार आहे. त्यांचं कुठलंही काम असेल तर मी त्वरित करून देतो, त्यामुळे ते मलाही जाणतात. आणि म्हणून उच्चाभ्रू वस्तीमध्ये बी मला मानतात, मध्यमवर्गीमध्ये बी मानतात आणि झोपडपट्टीमध्ये बी मानतात. कामाचा माणूस म्हणून माझं नाव आहे, काम करणारा माणूस म्हणून माझं नाव आहे. आणि म्हणून ही निवडणूक लोकांनी आता हातात घेतली. 100% विजय हा आमचा आहे, मोठ्या मताधिक्याने आहे आणि तो लोकांच्या मनामध्ये आहे. लोकांना उद्या काही दिलं, आम्ही दाखवलं,
लाडकी बहीण आणली तरी लोक त्या लाडक्या बहिणीकडे पाहत नाही, कारण ते पैसे गव्हर्नमेंटचे आहेत, ते तुमच्या आमचे आहेत आणि म्हणून लोक त्याच्याकडे पाहत नाही. लाडक्या बहीण या योजना सगळ्या फसव्या आहेत, त्यामुळे लोक त्याच्याकडे पाहत नाही. तुम्ही आता राष्ट्रवादी शरद पवार गटात आहात. काही दिवसांपूर्वी तुमचे भाचे असतील, पुतणे असतील, हे वेगवेगळ्या पक्षात होते. आता तुम्ही सगळे एकत्र आला आहात आणि हा निवडणुकीचा माहोल आहे. प्रचार कसा सुरू आहे, सगळ्यांची किती मदत होतीये? काय होतं, मी सक्का मामा आहे ते भाच्यांचा. निवडणूक ते पुतण्याच्या विरुद्धच लढले होते आणि मग पुतण्याच्या विरुद्ध निवडणूक लढवल्यावर मी त्याला खवळलो होतो की तू का बाबा आपल्या सख्या मामाच्या मुलाच्या विरुद्ध लढवली, आणि म्हणून यावेळेस त्याला समजून सांगितलं. त्यावेळी तो पुन्हा आमच्या बरोबर आलेला आहे. आमचा पुतण्या आमच्या बरोबर आहे, भाचे आमच्या बरोबर आहे, गावातले सगळे लोक आमच्या बरोबर आहेत. 10-5 घरं गावात, प्रत्येक गाव तिथं वस्ती असते, त्यामुळं 10-5 घरं विरोधात बाकी सर्व लोक आमच्या बरोबर आहेत. नगरसेवकही फार मोठ्या प्रमाणात आमच्या बरोबर आहेत, माजी नगरसेवक. आता नगरसेवक सध्या 3 वर्ष कोणच नाहीये, सगळेच माजी आहेत. त्यामुळे माजी नगरसेवक मोठ्या प्रमाणात आमच्या बरोबर आहे. काँग्रेस असेल किंवा शिवसेना असेल, आता ते आघाडी धर्म पाळतात असं दिसतं का, आणि तुम्हाला कसं वाटतं? काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि आप असेल किंवा इतर आरपीआयचे कार्यकर्ते हे आमच्या बरोबर आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने आमचा प्रचार करतायत. हे आम्हाला पाहायला मिळतंय. लोक आम्हाला सांगतायत की तुमचं नाव चांगल्या पद्धतीने ते सर्वजण घेत आहेत आणि तुमचं काम चांगलं आहे, त्यामुळे आम्हाला काही हरकत नाही. निवडून आल्यानंतर काय अम्बिशन्स वाटतात, मतदारसंघात काय अपेक्षित आहे तुम्हाला, काय करायचं? निवडून आल्यानंतर प्रथम ट्रॉफिकचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, भामास्कर पूर्ण क्षमतेने पूर्ण करणे, हॉस्पिटल पूर्ण करणे, वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या भागामध्ये समाज मंदिराच्या माध्यमातून त्यांच्या सुविधा मिळवून देणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र बांधणे, पाळणा घर बांधणे किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज समाजामध्ये ज्या ज्या लागतात त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे. आणि या ठिकाणी पहिला प्रश्न ट्रॉफिकचा आहे की त्यासाठी डीपी रस्ते लवकरात लवकर करून, रस्ते ताब्यात घेऊन ते करून या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं वातावरण या मतदारसंघामध्ये निर्माण करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आघाडीच्या माध्यमातून केलं जाईल, एवढंच आमचं विजन आहे. मुळातच विजन आणि विकासाचं विजन घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे बापूसाहेब पठारे सरांशी आपण बोललो. सर, तुम्ही इतका मनमोकळा संवाद साधला आणि तुमचं विजन असेल, तुमची निवडणूक लढण्यामागची भूमिका असेल, एकूणच सगळं स्पष्ट करून सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि भावी तुमच्या या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.